नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजे 2 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सुमन काकू विचार करत असता किचनमध्ये. नागराज काका स्वप्नात जे बोलले, त्यांनी मंगळसूत्राबद्दल विचारलेलं सगळं त्यांना आठवत असतं. तेव्हा तिथे प्रतिमा आत्या येतात आणि त्यांचं लक्ष सुमन काकूच्या मंगळसूत्राकडे जातं. ते विचारतात, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? तेव्हा सुमन काकू म्हणतात, ते पडलं वाटतं कुठेतरी. पण प्रतिमा आत्यांना काही खरं वाटत नाही. त्या म्हणतात, पडलं आहे का कोणी हिसकून घेतलं आहे? तितक्यात तिथे सायली येते आणि ती म्हणते, काय मंगळसूत्र हिसकावून घेतलं? सुमन काकू हो बोलतात. त्या म्हणतात, काही गुंडांनी मला अडवलं होतं, त्यांनी माझं मंगळसूत्र हिसकावून घेतलं आहे आणि माझ्या बांगड्या पण मागत होते, पण मी तिथून पळाली. तेव्हा सायली म्हणते, अहो सुमन काकू, किती भयंकर आहे हे. तर दुसरीकडे कल्पना काकू आणि अस्मिता रस्त्याने चालत असतात. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं अस्मिता, जरा सावकाश चाल आणि खाली बघून चल, खूप खड्डे आहे तिथे. अस्मिताची शॉपिंग झालेली असते, त्यामुळे ती खूप खुश असते. कल्पना काकू तिला म्हणतात, अगं तुझ्यातला हा बदल खूप छान वाटला आहे. तू आज शॉपिंग केली पण स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. तितक्यात ती थोडी नाराज होते. अगं शॉपिंग तर केली आहे, पण माझ्याबरोबर सचिन पाहिजे होता ना. तितक्यात कल्पना काकू विषय बदलतात, अगं तुम्ही बाळाचं काही नाव वगैरे ठरवलं आहे का नाही? तेव्हा अस्मिता म्हणते, हो ठरवलं आहे ना. मुलांची नावे मी शोधणार आहे आणि मुलींची सचिन. पण माझी लिस्ट तर तयार आहे, पण सचिन अजून शोधतोच आहे, म्हणून ती नाराज होते. तेवढ्यात कल्पना काकू म्हणतात, जाऊ दे, आपण सर्वांना 5-5 नावं ठरवायला लावू आणि त्याच्यातलं जे आवडेल ते आपण ते बाळाचं ठेवू. तर मग आता जाऊ दे, बाकीचा विषय सोड, तुझ्यासाठी पण थोडी शॉपिंग करूया, कारण कपडे तुला आता घट्ट व्हायला लागले ना. तेवढ्यात अस्मिता म्हणते, मम्मा आता थोड्या वेळ थांबू, कारण मला खूप दमायला झाले. तितक्यात कल्पना काकू म्हणतात, बरं तू आधी पाणी पे. पाणी पित असताना समोरच्या बाजूला सचिन आणि साक्षी असते, पण तेव्हा काही अस्मिताचं लक्ष जात नाही. नंतर आपल्याला नागराज काका आणि महिपत शिकरेंचा सीन दाखवला आहे. तेव्हा नागराज काका महिपतला म्हणतात, काय दरारा होता तुझा, आता कशी अवस्था झाली आहे, जसा काही जेलचा कैदी. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, मी जेलचा कैदी नाही आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, नाही, तू माझा कैदी आहेस आणि इथून तू कधीच सुटणार नाही. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, सुटणार नाग्या, मी सुटणार. तुम्ही काही 24 तास माझ्यावर पहारा देऊ शकत नाही आणि ती चुचुंदरी पण दिसत नाही आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, तुला कोण बोललं तुझ्यावर कोणी पहारा देत नाही? पहारा द्यायला खास माणूस आहे. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, रविराज काका सुमन काकूंना विचारत असतात, तुझं मंगळसूत्र चोरीला गेलं आहे आणि तू आम्हाला सांगितलंसुद्धा नाही. तेव्हा अर्जुन पण विचारत असतो आणि म्हणतो, चल सुमन काकू, आपण आधी पोलीस कंप्लेंट करूया. तेव्हा सुमन काकू म्हणते, नाही, पोलीस कंप्लेंट नको कराय, ते परत मला विचारतील की शहराबाहेर तुम्ही का गेल्या होतात आणि ते मला सांगता येणार नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, सुमन, नेमकं काय घडलं आहे ते सांगशील का? तेव्हा सुमन काकू म्हणतात, मी यांचा पाठलाग करत तिकडे गेली होती. तेव्हा रविराज काका म्हणतात, पण अगं तू नागराजचा पाठलाग केलास का? तुला कोणी सांगितलं असं स्टंट करायला? तेव्हा अर्जुन रविराज काकांना शांत करतो. सायली बोलते, सुमन काकू, तुम्ही असा धोका पत्करायला नको होता. लक्ष ठेवणं वेगळं आणि पाठलाग करणं वेगळं. यापुढे तुम्ही असं काहीही करणार नाही, मला वचन द्या. तेव्हा सुमन काकू पण हो बोलते. तर दुसरीकडे कल्पना काकू अस्मिताला म्हणतात, तू दमली असशील तर आपण घरी जाऊया, तुझं शॉपिंग आपण ऑनलाईनच करूया. तेव्हा अस्मिताचं अचानक लक्ष जातं, सचिन आणि साक्षी समोर गाडीजवळ उभे असतात. सचिन साक्षीला मिठी मारत असतो, नंतर किस पण करतो गालावर. नंतर साक्षी गाडीमध्ये बसून निघून जाते. तितक्यात अस्मिताला चक्कर येते तिथेच. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तू आधी गाडीमध्ये बस. गाडीमध्ये बसताना सचिनचं पण लक्ष जातं अस्मिताकडे, तो पण बघून जरा घाबरतो. कल्पना काकूंना पण खूप राग आलेला असतो त्याच्याकडे. त्या खूप रागाने बघतात आणि त्याही गाडीमध्ये बसून निघून जातात. गाडी तिथून निघून जाते आणि सचिन परत अस्मी अस्मी म्हणून आवाज येतो, पण गाडी काही थांबत नाही. नंतर गाडीमध्ये अस्मिताला त्रास होत असतो आणि ती रडत पण असते. तेवढ्यात कल्पना काकू अर्जुनला फोन करतात आणि घरी बोलून घेतात की अस्मिताला त्रास होतोय, तू लगेच घरी ये. पण अर्जुन विचारतो, काय झालं आहे? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तू घरी आल्यानंतर मी सगळं सांगते, तू आधी घरी ये. ते दोघंही लगेच घरी निघतात. नंतर नागराज काकांचा आणि महिपत शिकरेंचा सीन दाखवला आहे. नागराज काका म्हणत असतात
की तुझं पहारे करायला कोण ठेवलं माहिती आहे तुला? तुझेच पंटर ठेवले आणि त्यांना सांगितलं आहे की महिपत शेठने एका माणसाला डांबून ठेवलं आहे आणि त्याने जर पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला लगेच गोळी घालायची म्हणून. आणि तुला तर माहिती आहे तुझे पंटर तुझा शब्द किती ऐकतात, मग ते तेच करतील. तुझं पळताना दिसला ते गोळी घालतील आणि जवळ येऊन बघतील आपण महिपत शेठलाच गोळी घातली म्हणून. तेव्हा महिपत शिकरे पण नागराज काकांवर हसायला लागतात की काय डोकं चालवलं आहे म्हणून. लगेच आपल्याला अस्मिताचा सीन दाखवला आहे. तिथे लगेच सचिन पण येतो आणि तो म्हणतो, अस्मित तू जे बघितलं ते सगळं खोटं होतं. तितक्यात अस्मिता त्याला थांबवते. तितक्यात कल्पना काकू पण चिडतात त्याच्यावर, जवळ येऊ नकोस म्हणून, थांब तिथेच. आणि त्यांच्या आवाजाने प्रताप काका पण खाली येतात. ते म्हणतात काय आरडाओरडा चालला आहे, इतकी का चिडलीस? तेव्हा अस्मिता सांगते. तिथे सचिन आणि रडायला लागते. तितक्यात कल्पना काकू सांगतात, सचिन एका मुलीबरोबर होता आणि भर रस्त्यात नको ते चाळे चालले होते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे सचिन काय हे आणि असं तू वागलास? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, खरं खरं सांग हं सचिन, हे तुझं खूप दिवसापासून चालू आहे ना? तिथे लगेच अर्जुन आणि सायली दोघे पण येतात. सायली म्हणते, अस्मिता ताई का रडताय तू? काय झालंय, काही त्रास होतोय का? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, विभिचार केला यांनी, विभिचार. भर रस्त्यात एका मुलीला मिठ्या काय मारतो आणि मध्येच त्या गप्प होतात. त्या म्हणतात बोलायला सुद्धा लाज वाटते मला. पण नंतर त्या सगळं सांगतात, पण फक्त होठ हलताना दाखवले आपल्याला, काय ऐकवलं नाही आहे. त्यानंतर अस्मिता म्हणते, काय नशीब काढलं आहे ना माझ्या बाळाने, त्याचा बाबा त्याच्या आईऐवजी वेगळ्याच बाईवर प्रेम करतो ना. नंतर अस्मिता उठते आणि त्याच्याकडे चालत जाते आणि सचिनला म्हणते, सांग मी ब्युटिफुल नाही आहे? काय कमी आहे माझ्यामध्ये? मी प्रेम नाही का केलं तुझ्यावर? तू कॅनडाला गेला, मी इथे एकटी राहिली. त्यावेळेला रडत पण होती अस्मिता. खूप इमोशनल सीन दाखवला आहे. म्हणते तुझं करिअर घडावं म्हणून मी इथे एकटी राहिली, वेड्यासारखी वाट बघत राहिले मी. त्याची काडीचीही किंमत केली नाहीस तू? का नाही केली किंमत? बोल ना. अशी म्हणून त्याची कॉलर धरते आणि त्याला जाब विचारते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं, अस्मिता त्याला म्हणते की विष आणून दे मला, म्हणजे तू दुसऱ्या मुलींबरोबर अफेअर करायला मोकळा. तेव्हा सचिन म्हणतो, माझ्याबरोबर जी मुलगी होती ना ती फक्त माझी कलीग होती. लगेच अर्जुन त्याच्या गालावर साटक्यान देतो ठेवून. त्यानंतर अर्जुन म्हणतो की जो परत परत ती चुकी करतो ना तो कधीच परत सुधरू शकत नाही. आणि लगेच सांगतो की काही दिवसापूर्वी मी सचिनला एका मुलीबरोबर पाहिलं होतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तुला माहिती होतं मग तू याआधी बोलला का नाही? तेव्हा अर्जुन सचिनची कॉलर पकडतो. तितक्यात पूर्ण आजी तिथे येतात आणि अर्जुनला आवाज देतात. हा भाग इथेच संपला प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या भागामध्ये. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.